नमस्ते दोस्तों, हिंदी वर्ल्ड में आप सबका स्वागत है. അപ്പോൾ ഇന്നത്തെ വീഡിയോയിലോട്ട് കടന്നാലോ. ഹിന്ദി HSA എക്സാം ഒരെണ്ണം കഴിഞ്ഞെങ്കിലും ഇനിയിപ്പോൾ HSA എക്സാം വീണ്ടും വരുന്നുണ്ട്. അപ്പോൾ അതിന് ഹെൽപ്ഫുള്ളാകുന്ന രീതിയിലുള്ള ക്വസ്റ്റ്യൻസാണ് നമ്മളിവിടെ ഡിസ്കസ് ചെയ്യുന്നത്. പ്രീവിയസ് ക്വസ്റ്റ്യൻ പേപ്പർ ബേസ് ചെയ്തുകൊണ്ടാണ് ഈ ചോദ്യങ്ങൾ തയ്യാറാക്കിയിരിക്കുന്നത്. ആദ്യത്തെ ചോദ്യം, हिंदुस्तानी अकादमी प्रयाग सन 1927 में इलाहाबाद में स्थापना हुई. इसके प्रमुख कार्य है. ऑप्शंस ഏതൊക്കെയാ നോക്കാം. साहित्यिक विषयों पर विद्वानों के भाषण कराना, श्रेष्ठ रचनाओं को पुरस्कृत करना, उपयोगी विषयों पर श्रेष्ठ ग्रंथों का प्रकाशन कराना. ऑप्शन डी उपर्युक्त तीनों. करेक्ट आंसर उपर्युक्त तीनों. അടുത്ത ചോദ്യം, महात्मा ने किस वर्ष भारत की राष्ट्रभाषा को लेकर अपने विचार व्यक्त करते हुए हिंदी भाषा का समर्थन किया. അതിൻ്റെ उत्तर 1917. അടുത്ത ചോദ്യം, वाइगोट्स्की के अनुसार संज्ञानात्मक विकास का आधार. उत्तर सामाजिक संपर्क अथवा सोशल इंटरैक्शन. അടുത്ത ചോദ്യം, ध्वनि के किस भेद को सर्वश्रेष्ठ माना जाता है. उत्तर रसध्वनि. नेक्स्ट ചോദ്യം, औचित्य संप्रदाय के प्रतिष्ठापक क्षेमेंद्र ने कितने प्रकार के औचित्य बताए हैं. उत्तर 27. അടുത്ത ചോദ്യം, निम्नलिखित में से कौन सी परिभाषा यमक अलंकार से संबंधित है. आंसर നോക്കാം. जहाँ एक शब्द की आवृत्ति हो परंतु उसका अर्थ अलग अलग निकलता हो. नेक्स्ट ചോദ്യം, अलंकार को काव्य की आत्मा मानने वाले प्रथम आचार्य है. उत्तर भामह. അടുത്ത ചോദ്യം, यथोचित पदरचना का नाम रीति है. रीति सिद्धांत की यह परिभाषा किसकी है. उत्तर वामन. അടുത്ത ചോദ്യം, किसी शब्द का एक बार प्रयोग होने पर भी उसके अर्थ एक से अधिक हो तो वहाँ पर माना जाएगा अलंकार. उत्तर श्लेष अलंकार. അടുത്ത ചോദ്യം, जिस छंद के पहले तथा तीसरे चरण में 11 मात्राएं और दूसरे तथा चौथे चरणों में 13 मात्राएं होती है, इस छंद में पहले तथा तीसरे और दूसरे तथा चौथे चरण में तुक मिलता है. അതിൻ്റെ കറക്റ്റ് ആൻസർ സോരട്ട. അടുത്ത ചോദ്യം, हिंदी का सर्वप्रथम प्रकाशित पत्र है. उत्तर उदंत मार्तांड. नेक्स्ट ചോദ്യം നോക്കാം. कार्यालय भाषा की शब्दशक्ति क्या है. അതിൻ്റെ ആൻസർ വരുന്നത് അഭിധാശക്തി. അടുത്ത ചോദ്യം, अफिडेविट शब्द का हिंदी शब्द. उत्तर शबद पत्र. नेक्स्ट ചോദ്യം, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ अभियान की शुरुआत किस राज्य से की गई. उत्तर ഹരിയാന. ഇതുപോലെ HSA ഹിന്ദിയുമായി ബന്ധപ്പെട്ട ഒരുപാട് ക്വസ്റ്റ്യൻസ് ഇനി കൊണ്ടുവരുന്നതായിരിക്കും. ഏതെങ്കിലും പർട്ടിക്കുലർ സബ്ജക്റ്റ് ഏരിയയുടെ ക്വസ്റ്റ്യൻസ് നിങ്ങൾക്ക് വേണമെങ്കിൽ അത് മെൻഷൻ ചെയ്യാവുന്നതാണ്. അപ്പോൾ നമ്മുടെ വീഡിയോ ഇഷ്ടമായെങ്കിൽ, നിങ്ങൾക്ക് ഹെൽപ്ഫുൾ ആണെങ്കിൽ ലൈക്ക് ചെയ്യുക, സബ്സ്ക്രൈബ് ചെയ്യുക, മറ്റ് പരിചയക്കാർക്കെല്ലാം ഷെയർ ചെയ്യുക.